85 वर्ष पूर्ण झाल्यानंतर करतात त्या शांतीचे नाव आहे रौद्री शांती. आता पंचमहाभूतांपासून ह्या शरीराची निर्मिती झालेली असते असं मी तुम्हाला म्हणले. तर ह्या महाभूतांचा स्वीकार करताना कोणतीही गोष्ट आपण जी करतो 1.25 पट करतो. तसं तर 1.25 पट प्रमाणामध्ये या तत्वांचा किंवा पंचमहाभूतांना आपण जे काही जप पुण्य वगैरे केले ते 1.25 पट समर्पण करण्याची पद्धत आहे. ती करतात, त्याच्यासाठी ही शांती केली जाते. आणि आपले तेज हे ऋणरूपाने मुख्य तत्वांना दिले जाते. जी मुख्य तत्व आहेत त्या तत्वांना आपले तेज दिले जाते. तसे केले नाही तर ते पुढील जन्मी सव्याज परत करावे लागते. म्हणून ही शांती सांगितलेली आहे. त्या शांतीचे नाव आहे रौद्री शांती. आता बघा, प्रत्येक गोष्टीचा किती महत्त्वाचा अर्थ आहे. आपण म्हणजे कित्येक वेळा ज्ञान नसल्यामुळे, केवळ अज्ञानामुळे माणसाचा बऱ्याच गोष्टी आयुष्यामध्ये राहून जातात. प्रत्येकाला जमेलच असे नाही, कारण की कुठलीही गोष्ट शांती करायची म्हणली तरी खर्च आला. पण ज्यांच्याकडे शक्य आहे त्यांनी तरी जरूर करा. असे ब्राह्मणांना बोलवून हे विधी करवून घ्या. हा एक संस्कारांचा भाग आहे. कुठल्याही गोष्टीचं ऋण ह्या जन्मी आपण जसे आलो तसं कोणतंही ऋण घेऊन जायचं नाही. म्हणून प्रत्येकाचे ऋण आपल्यावरती असते. आपण म्हणतो ऋण म्हणजे काय फक्त पैशाचंच असतं का? तर नाही. इतका सुंदर देह आपल्याला भगवंतांनी दिलाय, त्याचे ऋण किती फेडाल? शक्य आहे का? ते आपल्याला फेडणं शक्य नाही. म्हणून त्या प्रित्यर्थ ह्या गोष्टी कराव्यात. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. वयाच्या 85व्या वर्षी करायची जी शांती आहे तिचे नाव आहे रौद्री शांती. जय भवानी, जय जगदंबा.